बातमी कल्याण डोंबिवलीमधून आहे। कल्याण डोंबिवली सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदारांमध्ये सकाळपासूनच उत्साह दिसून येतोय। कल्याण डोंबिवलीमध्ये ग्रामीणचे आमदार राजेश मोरे आणि परिवारानं मोठा गाव इथं त्यांचा मतदानाचा हक्क बजावलाय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांनी। ज्या प्रकारे 29 प्रभागामध्ये जे काही घडलं त्या अंतर्गत तुमच्यावर एक मोठी जबाबदारी आज दिलेली आहे पक्षाने, काय सांगाल की कशा प्रकारे ते हँडल करणार आहात? 29 कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या असलेल्या 29 प्रभागामध्ये 2 दिवसापूर्वी झालेल्या घटना अतिशय निंदनीय आहे। कारण अशा घटना या लोकशाहीच्या मार्गात योग्य वाटत नाही। कारण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आपल्याला साहेबांनी हा अतिशय लोकशाहीचा मार्ग आहे। याच्या सर्वांनी आनंदाने भाग घेतला पाहिजे, लोकशाहीनी मतदान झाला पाहिजे आणि त्याप्रमाणे सगळीकडे आनंदाचं वातावरण उत्साह आहे। आणि ज्या दिवशी जी घटना झाली ती निंदनीय आहे, अशा घटना होऊ नये। आमचं काम बोलतं ही जी टॅगलाईन खासदार किंवा शिवसेनेने तुम्ही जी घेतलेली आहेत याच आधारे कशा प्रकारचं काम भविष्यात असणार आहे किंवा काय वाटतं एकंदरीत या निवडणुकीत? देशात महायुतीची सत्ता आहे, महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आहे आणि त्याचप्रमाणे 29 महानगरपालिकेत झालेल्या या निवडणुका याच्यात पण आम्ही काही ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून लढत आहोत। आणि आमचे खासदार सन्माननीय या कल्याण लोकसभेची ज्याला आपण विकास पुरुष असं समजलं जातो आणि मग आमचं काम बोलतोय, आम्ही काम करून दाखवतोय। विरोधक काय बोलतात, काय टीका करतात याच्याकडे न लक्ष लावता आम्ही विकास काय केलेला आहे। आम्ही विकासाच्या माध्यमातून अनेक प्रकल्प आणलेले आहेत, रस्ते आणलेले आहेत। आम्हाला विकासच साधत आहे आणि तेच लोकांपर्यंत न्यायचं काम आम्ही करतोय। म्हणून आमची टॅगलाईन आहे, आमचं काम बोलतोय। आमचं काम बोलतं याच टॅगलाईन धरून शिवसेनेने हा त्यांचा प्रचार केलेला आहे आणि महायुतीची सत्ता येईल असा त्यांनी दावा सुद्धा केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अभिलाष पगारे सह मी किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज डोंबिवली।